नमस्कार, रेसिपी सर्कल चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। तर आज आपण करणार आहोत उपवासाचा डोसा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तर त्यासाठी मी घेतलेले आहे 1 वाटी भगर, काही जण याला वरई असेही म्हणतात, आणि अर्धी वाटी साबुदाणा घेतलेला आहे। आता हे आपल्याला पाण्याने 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घ्यायचं आणि भगर आणि साबुदाणा बुडेल एवढं पाणी यामध्ये घालून रात्रभर पाण्यामध्ये भिजत ठेवायचं। आता याला मी रात्रभर भिजत ठेवलं होतं। तर आता आपली भगर आणि साबुदाणा चांगला भिजलेला आहे। आता यातील सर्व पाणी आपल्याला काढून घ्यायचे आहे। यातील सर्व पाणी आपण काढून घेतलेले आहे। यामध्ये आता पाणी न घालता आपल्याला मिक्सरमध्ये हे फिरवून घ्यायचे आहे। आता यामध्ये घालूया पाव वाटी दही व पाव वाटी पाणी आणि मिक्सरमध्ये फिरवून घेऊया। आता आपण हे मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेलं आहे ते एका भांड्यात घेऊया व त्यामध्ये घालूया चवीनुसार मीठ आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आता हे बॅटर आपल्याला 15 ते 20 मिनिटं मुरण्यासाठी झाकून ठेवायचे आहे। 15 ते 20 मिनिटांनंतर आता आपले हे डोश्याचे बॅटर तयार झालेले आहे। आता डोसे करायला घेऊया। त्यासाठी मी गॅसवरती एक पॅन ठेवलेला आहे व त्यावरती सर्व बाजूने तेल पसरून घेतलेलं आहे। आता मी एका वाटीमध्ये बॅटर घेऊन तव्याच्या मध्ये ओतून स्प्रेड केलेला आहे। आता हा डोसा आपल्याला सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा। आता याला वरून तेल पसरून घेऊया। आता आपला डोसा छान भाजलेला आहे। बटाट्याची चटणीची रेसिपी मी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेली आहे। त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, जाऊन नक्की चेक करा। तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।